तर हा पहा सुंदर छान तलाव आणि इकडे मंडळी गणपती बाप्पा पण विसर्जन होतात, दुर्गा माता भवानी माता पण विसर्जन केले जातात. खूप छान पक्षी पहा मंडळी, थवा पक्षीचा दिसला का नाही काय माहिती, खाली उतरला छानच. आणि इकडे आपला हा नेहमीचा स्वच्छ भारत, हेच आपलं जरा चुकतंय मंडळी. हां, सगळ्यांनी थोडं लक्ष द्यायला पाहिजे. आपण जेव्हा देवबाप्पा देव्हारा वगैरे देवलात मांडतो आपल्या घरात, तर किती मंडळी आपण छानपैकी दक्षता घेतो. आणि इकडे निर्माल्य कलश ठेवलेले पण आहेत मंडळी, तरीसुद्धा काय माहिती इकडे का फेकतात. हे बघा पूर्ण खाली पण आहेत, त्याच्यात 2-3 जणांनी टाकले जे असतील थोडेसेच आहेत. तर इकडे टाकण्यापेक्षा जर ह्यामध्ये टाकले तर ते जेणेकरून कचरावाले घेऊन तरी जातील ना. तर पहा, आणि अवस्था पहा कशी ती झाले निर्माल्य कलशची. आणि पाण्यामध्ये पण टाकलेले आहेत बरेच. पहिला जेव्हा हे नव्हतं ठेवत तेव्हा आपण पण टाकलेले असतील, पण जेव्हापासून ठेवलेत तेव्हापासून प्रयत्न करतोय बदलायचा. बघा इकडे पण किती पडलेत. जर हे इतकं स्वच्छ असलं तर किती छान हा देखावा पाहण्यासारखा मंडळी. पाहणं किती छान. तर याच्यात कधी कधी पोहायला पण आम्ही येतो. छान मस्त. चला तर आपल्याला या साईडला जायचं आहे. इकडे थकून मागून कोणीतरी आराम करत आहे. पहा मंडळी कसा कचरा इकडे रस्त्याच्या कडेला. आणि इकडे आपल्याला चालायला जायचं आहे. इकडे छान रस्ता आहे आणि इथेच टाकलेला आहे कचरा. ती पुढे बिल्डिंग पहा मंडळी, जणू काही कागदाचीच बनवलेली आहे, इतकी उंच गेलेली आहे. हे पहा ते तलाव छान मंडळी. इकडे दुसरं तलाव आलेलं आहे. इथे देखील गणपती बाप्पा आणि देवीचं विसर्जन केलं जाते. इथे छान त्याच्यापेक्षा मोठं हे तलाव आहे आणि खोल आहे. इथे पहा छकुले काय घेऊन चाललेत छान छोटी छोटी. तर मंडळी आपण आता घरी आलेलो आहोत. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. बाय बाय.